हम्म. On the construction of work of flyover bridge, there were 320 workers initially. The number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. एका काय झालेलं बघा, बांधकामावर सुरुवातीला किती मजूर होते? 320 मजूर होते. दरवर्षी त्या मजुरात किती वाढ झालेल्या? 25%. तर 2 वर्षानंतर कामगार किती होतील? आता 320 मजूर होते, दरवर्षी 25% वाढायला लागले. म्हणजे कामगारांची संख्या नेहमी काय होणार? पुढे वाढत जाणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपला रेग्युलर फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे हे टोटल पी किती येणार आपलं? 320 येणार. सुरुवातीला कामगार किती होते? किती वर्ष विचारले आपल्याला? 2 वर्षानंतर. आणि यामध्ये रेट किती आहे आपल्याकडे? 25% रेट आहे. किती टक्के रेट आहे? मग तो जो फॉर्म्युला तोच वापरायचा आपल्याला. काय सांगा? A इज इक्वल टू P इन द ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 आणि ब्रॅकेटचं काय येणार N. चला P ची किंमत किती सांगा इथं? P किती आहे? 320 आहे P. 1 अधिक रेट किती आपल्याकडे? 25% आणि छेद किती आहे? 100 आणि कंसाचा घात किती येणार आहे? 2 येणार. 320. आता ह्यामध्ये 100 मध्ये काय मिळवायचं सांगा? 100 मध्ये वरचं 25 मिळवायचं. किती होणार? 125. 125 किती वेळा होणार? 2 वेळा. आणि छेद पण 100 किती वेळा घ्यायचा? 2 वेळा. वरचा एक शून्य कट, खालचा एक शून्य कट. तर आता याला तुम्ही भाग लावू शकताय. 25 न भाग जातोय. 25 चौक 100, 25 पाचा 125 आणि 4 न 32 ला भाग जातोय. 4 8 32. इथं 8 आलं. आता टोटल किती आलं बघा? 8 गुणिले 125 गुणिले 5. इथे उत्तर किती आलं? 8 पंचे 40 आणि 40 गुणिले 125. आता गुणाकार करून घ्या. किती होते बघा? आपल्याकडे खाली काही छेद राहिलाय बघा. इथं 10 छेद राहिलाय. तो आपण 10 आहे तसं घ्यायला पाहिजे. मग 10 मध्ये हा शून्य ह्याला काय होते? कट होते. आता 125 ची 4 पट किती होते बघा? 400 आणि 500. टोटल 125 गुणिले 4 किती झालं सांगा? 25 100 आणि ते 400 म्हणजे जवळजवळ 500 होतील कामगार. किती होतील कामगार सांगा?